घरात जर का भाजीला नसेल पण चमचमीत आणि झणझणीत खायचं असेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर यासाठी ना 1 चमचा तेलामध्ये 1 मोठा कांदा आधी गुलाबी रंगावर परतून घ्यायचं। आता यामध्येच आलं, लसूण, कोथिंबीरच्या काड्या घालायचा आणि हे सुद्धा जरावेळ परतून घ्यायचं। मग यामध्ये धणे, जिरं, खसखस आणि खोबरं किस घालून खरपूस भाजून घ्यायचं आणि थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून लागेल तसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक वाटून घ्यायचं। आता गॅसवर कढई ठेवूया। यामध्ये 2 चमचे तेल घालायचं, मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करायची। यामध्येच आता 1 छोटा बारीक चिरलेला कांदा घालायचा, कढीपत्त्याची पानं सुद्धा बारीक चिरून घालायची, आलं, लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घालायचं। यामध्ये आता हळद, लाल तिखट घालूया आणि 1 वाटी पाणी घालायचं। पाण्याला छान खडखडून उकळी आली की चवीला मीठ घालायचं। आता 1 वाटी बेसन थोडं थोडं करून घालायचं। यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात व्हायला नको, हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून 1-2 मिनिटांकरता याला वाफ द्यायची। तोपर्यंत आपण एक ताटाला तेल लावायचं, मिश्रण घालून हे चांगलं थापून घ्यायचं। वरून कोथिंबीर आणि थोडंसं सुकं खोबरं घालायचं आणि थोडं सेट झालं की याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या। बघा मस्त आपल्या ह्या पाटवडीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। परत गॅसवर कढई ठेवूया। यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं, मोहरी, जिऱ्याची चांगली फोडणी करूया। यामध्ये 1 तेजपत्ता म्हणजे तमालपत्र घालायचं, तयार केलेलं वाटण घालून 1-2 मिनिटांकरता परतवून घ्यायचं। मग यामध्ये हळद, लाल तिखट, धणेपूड आणि काळा मसाला घालून तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं। आता चवीला मीठ, गरम पाणी घालून खडखडून हे चांगलं शिजवून घ्यायचं। मस्त ना आपला पाटवडी रस्सा तयार आहे। विदर्भामध्ये जे नॉनव्हेज वगैरे खात नाहीत ना त्यांच्यासाठी झणझणीत बेत करायचा असला ना तर हा पाटवडी रस्सा आवर्जून केला जातो। तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा।